विकास पुरुष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे अजितदादा पवार यांच्या समवेत जायचं हे सर्वांना एका छताखाली घेऊन एक मतानं निर्णय घेऊन हे केलेला आहे। कुठंही निष्ठेला गालबोट लागणार नाही। जसं साहेबांनी काम केलं त्याच अनुषंगाने हे दोघे बंधूसुद्धा याच पद्धतीने निष्ठा जपतील। आणि आज करवीर मला जर विकास करायचं म्हटलं तर आज सत्तेमध्ये गेल्याशिवाय कुठला विकास होऊ शकत नाही। निष्ठा ही आमची PN पाटील साहेबांच्यावर होती, काँग्रेसवरती त्यांची निष्ठा काँग्रेसवर होती, आमची निष्ठा ही PN पाटील साहेबांच्यावर होती। आणि PN पाटील साहेबांच्यावर जी निष्ठा आहे तीच राहुल भाई यांच्यावर आणि राजदादांच्यावर निष्ठा राहणार। आणि जिथं राहायचं त्या ठिकाणी निष्ठेनं राहणारे हे व्यक्तिमत्व आहेत। आज PN साहेब जर नसलं तर आमचे तनामनात PN साहेबांची छबी कायम राहणारच। आणि जसे आमचे PN साहेब आधारस्तंभ होते तसे राहुल पाटील भैया असतील किंवा आमचे राजे पाटील दादा असतील हे आमचे आधारस्तंभ राहणार। आणि हा निर्णय कुठला चुकलेला नाही, प्रवेश केला हा चांगलंच आहे। इथून पुढे आमच्या पाठीमागे जसे PN साहेब आमचे आधारस्तंभ होते, जसे की बाबा कोण बोलते PN पाटील बोलते 92 नंबर, तसं आमचा राहुल भैया असतील किंवा आमचे दादा असतील राजेश पाटील हे आमचं कार्यकर्त्याचं काम होणार ही आम्हाला गॅरंटी आहे। निष्ठा ही आमची PN पाटील घराण्यावरती राहणार। ज्या ठिकाणी निष्ठा आहे त्या ठिकाणी दोन्ही भावाभावांची निष्ठा आहे। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार PN पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळं PN पाटील गटाच्या समर्थकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे पुईकडी इथं। आज या कार्यक्रमासाठी सडोली खालसा इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी नेते असतील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये राहुल पाटील हे प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी अजित पवार हे आपल्या ताफ्यासह या ठिकाणी पुईकडी इथं दाखल होणार आहेत आणि इथून भव्य मोटरसायकल रॅली काढून सडोली खालसापर्यंत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते जाणार आहेत। मात्र या कार्यकर्त्यांना राहुल पाटील यांचा निर्णय बरोबर आहे की नाही, त्यांचा निर्णय चुकला आहे का, त्या संदर्भातच आपण चर्चा काही कार्यकर्त्यांशी करणार आहोत। मामा काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय? जैताळवरून आलोय। जैताळवरून तुम्ही आलेला आहे। आज राहुल पाटील राजेश पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत। कित्येक वर्ष ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते, आता राष्ट्रवादी प्रवेश करतायत, त्यांचा निर्णय चुकला असं वाटतंय का? नाही चुकलेला नाही, बरोबरच आहे। योग्य जे निर्णय आहे तो निर्णय योग्यच आहे, पर्याय नाही त्याला काय नाही। आता सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय आहे। राहुल भाई यांनी आणि राजेशदादांनी आपल्या संपूर्ण करवीर मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची चर्चा घेऊन कार्यकर्त्यांचं त्यांचंच मन आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश करावा व पुढील राजकीय जी वाटचाल आहे ती अजितदादांच्या नेतृत्वाखालीच आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे होईल। आमचं जैताळ गाव हे पूर्णपणे काँग्रेसनिष्ठ होतं। इथून पुढे राजेशदादा आणि राहुल दादांच्या पाठीमागं PN साहेबांच्या पाठीमागं जसं राहिलं तसंच आमचं गाव संपूर्णपणे करवीर मतदारसंघामध्ये 90 ते 95% मतदान करणारं हे PN साहेबांनी मतदान करणारं गाव आहे। खरं तर राहुल पाटील यांनी किंवा राजेश पाटील यांनी दोघा बंधूंनी जो निर्णय घेतला हा त्यांनी कार्यकर्त्यावर लादला असं म्हटलं जाते। नाही, कारण का छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे, छत्रपती शिवाजीराजांचा विचाराचा वारसदार आम्ही आहोत आणि छत्रपती घराण्यांचा मान असून कारण का राहुल भैयांनी राजेश पाटलांनी जो निर्णय घेतला ह्यो सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी निर्णय घेतलाय आणि जनतेसाठी निर्णय घेऊन ह्यो भैयांनी आणि दादांनी ह्यो निर्णय घेऊन घेतला। दादांच्या ह्याच्यात गेलेत ते PN पाटील साहेबांची जी दोस्ती होती ती विलासराव देशमुख साहेबांची संघ जी कशी अशी कणखर दोस्ती होती आणि ती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होती की बाबा विलासराव देशमुखांची आणि PN साहेबांची दोस्ती, तशा पद्धतीने अजितदादांची आणि राहुल भाई आणि दादांच्यावर जे निष्ठा ठेवून जे आज आम्ही प्रवेश करत आहोत तो दादांनी आणि भैयांनी जो निर्णय जो व्यवस्थित घेतलेला आहे तो जबरदस्त आणि ओकेमध्ये म्हणजे का प्रश्नच नाही। कारण का सर्वसामान्य माणसांचा आज केंद्रबिंदू म्हणून आपण वात्या प्रवाहात गेलं पाहिजे, कारण का ज्या प्रवाह असेल त्या पद्धतीने
निमित्तानं, कारण का सूर्य उगवला की माणसाची प्रतिमा लांब दिसते आणि पण मावळायला लागला की प्रतिमा छोटी दिसते, माणूस किती जरी मोठा असला. कारण का आता आपल्याला त्या प्रतिमेप्रमाणेच काय राहायला पाहिजे, कारण का वाहत्या प्रवाहात जायला पाहिजे. आणि असं जे भैयांनी आणि दादांनी जो निर्णय घेतला ते प्रत्येक माणसाला ठामपणे अगदी मान्य आहे. कारण का बरेच वर्ष झालं आम्हाला तिथं काहीच नाही, फक्त आम्ही आमचं जेवण पण वाढप्या पण आमचा, जेवण पण आमचा, पण घरच्याच माणसाला जेवायला वेळानं. त्यामुळं आता नाही, आता आपण पाहुणं म्हणून जर राहिलो तर जेवायला आपल्याला भरपूर मिळणार, कारण पाहुण्याची आदर तिथं चांगला वित असतोय, हेच महत्त्वाचं. आणि दादांनी भैयांनी जो निर्णय घेतला आहे ते अतिशय अगदी ठामपणे आणि योग्यपणे घेतला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय PN पाटील साहेब जे होते ते निष्ठावंत, काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. मात्र राहुल पाटलांच्या या निर्णयामुळं निष्ठावंत हा शब्द पुसला गेला असं म्हटलं जातंय. अजिबात नाही, असं काही होणार नाही. जसं स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांनी जसं या भागात 40 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काम केलं, त्याच पद्धतीने राहुल दादा आणि राजेश पाटील दादा असतील, ह्या दोघा बंधूंनी सुद्धा एकमताने या संपूर्ण 52 गावांचा, राधानगरी तालुका संपूर्ण असेल, करवीर तालुका असेल, या सर्व जनमानसांचं, तळागाळातल्या प्रत्येक माणसाचं मत घेऊन आज महाराष्ट्राचे मान मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, विकास पुरुष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे अजितदादा पवार यांच्या समवेत जायचं, हे सर्वांना एका छताखाली घेऊन एकमतानं निर्णय घेऊन हे केलेला आहे. कुठंही निष्ठेला गालबोट लागणार नाही. जसं साहेबांनी काम केलं त्याच अनुषंगाने हे दोघे बंधू सुद्धा याच पद्धतीने निष्ठा जपतील आणि जिथं राहायचं त्या ठिकाणी निष्ठेनं राहणारे हे व्यक्तिमत्व आहेत. म्हणून आज आम्ही सुद्धा संपूर्ण प्रवाह असेल, आज आम्ही कांडगाव गावातून आलेलो आहे, कांडगाव गावचे आमचे मेडसिंगे समर्थक असतील आणि आम्हाला देणारा पाठिंबा देणारा जो वर्ग असेल, सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला आणि राहुल पाटील भैया यांच्यासोबत आजही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत. निश्चितच तुम्ही जो विचारलेला मला प्रश्न आहे की निष्ठावंतांचा, अजिबात तसं झालेलं नाही. ज्या ठिकाणी निष्ठा आहे त्या ठिकाणी दोन्ही भावाभावांची निष्ठा आहे आणि इथून पुढे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत सुद्धा निष्ठावंत म्हणूनच काम केलं जाईल. आणि या गटावरती एक निष्ठावंताचा शिक्का आहे. जसं यांना वडिलांची एक जोपासलेली परंपरा मिळाल्या तशीच हे दोघे भाऊभाऊ सुद्धा निष्ठेनं काम करते. निष्ठावंत शब्द कुठेही पुसला जाणार नाही, हे मी निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून त्यांना सांगतो. खरं तर कारखाना वाचवण्यासाठी किंवा कारखाना आता व्यवस्थित चालत नाही असं म्हटलं आणि कारखान्यासाठीच फक्त त्यांनी निर्णय घेतलाय. नाही, तसं काही नाही. कारखान्यासाठी, जनतेसाठी, ही करवीर तालुका जनता जी आहे का नाही, या जनतेला कोणतरी वाली नाही आणि पुढं कामाचा, विकासचा काम करणारी माणसं यात राहून फायदा नाही, म्हणून कारखान्याचा यात विषय नाही. सगळे सामान्य माणसाची कामं करण्याकरता यात सहभागी होणार, ही अडचण. खरं तर कार्यकर्त्यांना विचारात न घेता राहुल पाटील आणि राजेश पाटलांनी निर्णय घेतला. हे बघा, आम्ही आता 30 वर्ष झालं साहेबांच्या पाठ्यामागेच आहे. ते काय निर्णय घेतला आहे ते काय चुकीचं नाही, फक्त कार्यकर्त्याला सगळ्यांना भेटून सगळ्यांना हे करून तिने निर्णय घेतलेला आहे. खरोखर करवीर मतदारसंघामध्ये आज कारखाना असलं, जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे, गोकुळ दूध संघ असू दे, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायकरता ह्या आज राहुल पाटील भैयांनी आणि राजेश भैयांनी त्यात निर्णय घेतलेला. आणि आज करवीरमधला जर विकास करायचं म्हटलं तर आज सत्तेमध्ये गेल्याशिवाय कुठला विकास होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने ह्या आज गावातला आज सगळी जवळ आमच्या परिधी मतदारसंघातली, भोगाती जी असेल किंवा सोडवली मतदारसंघातली ह्या गावांनी जे आज सगळ्यांना पाठिंबा द्यायचं आज ठरलेलं ते राहुल पाटलांनी आणि राजेश पाटलांनी 100% पाठिंबा देणार आहे. आणि कृष्णा धोत्रे यांच्या माध्यमातून आज पीरगाडी गावच्या वतीनं आज आम्ही इथं सगळी जमलेला आहे. काय नेमकं कार्यकर्त्यांचा जो सूर आहे की आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा किंवा पक्षांतर करण्याचा जो काही राहुल पाटलांनी निर्णय घेतला, हा फक्त कार्यकर्त्यांचा सूर होता म्हणून मी असा निर्णय घेत असल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलेलं आहे. का कारण काय असेल कार्यकर्त्यांचं? असं कुठलंही कारण नाही की ज्यावेळी आम्ही PN साहेबांना ज्यावेळी बघत होतो अशी छबी होती की PN साहेबांना असं कुठलाही कार्यकर्ता सांगावा आहे करवीर तालुक्यात की कुणाचंही PN साहेबांना आमच्या काम केलेलं नाही. आज PN साहेब जर नसलं तर आमच्या तनामनात PN साहेबांची छबी कायम राहणारच. आणि जसे आमचे PN साहेब आधारस्तंभ होते तसे राहुल पाटील भैया असतील किंवा आमचे राजे पाटील दादा असतील हे आमचे आधारस्तंभ राहणार. आणि हा निर्णय कुठला चुकलेला नाही की कार्यकर्त्या मनात अशी खंत होते की आता आपण आता थोडक्यात तुम्ही बघितलं तर आमचा थोडक्या मतात पराभव झाला. पराभव आमचा झालेलाच नाही, विजय आमचा आहेच आहे. पण आज आम्हाला असं वाटतं की आणि भैयाने दादाने आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांनी संपर्कात घेऊन की बाबा आपण काय केलं पाहिजे, ती कार्यकर्त्यांच्या मनातच उत्सुकता होते की आपण अजितदादा गटात प्रवेश केला पाहिजे. प्रवेश केला हा चांगलंच आहे. इथून पुढे आमच्या पाठीमागात जसे PN साहेब आमचे आधारस्तंभ होते, जसं की बाबा कोण बोलते PN पाटील बोलते 92 नंबर, तसं आमचं राहुल भैया असतील किंवा आमचे दादा असतील राजेश पाटील, हे आमचं कार्यकर्त्याचं काम होणार ही आम्हाला गॅरंटी आहे. आणि त्यांच्या पाठीमाग आमची शेकेवाडी गाव जर लहान असलं 300 मताचं तर 300पैकी आम्ही त्यांना कायम 80-90% मतदान देणार. इथून पाठी आम्ही त्यांच्या पाठीमागाशी खंबीरपणे राहणार. मित्रा, तू काय सहनशील एक तरुण आहेस, तू आज या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी होतोयस, प्रवेश मोठ्या प्रमाणात होतोय या ठिकाणी, काय वाटते, तुझ्या भावना काय?
मुळात PN साहेब गटाला जो इथं मागं जो अन्याय झाला आहे, म्हणजे प्रामाणिक राहून सुद्धा जो अन्याय झाला आहे, त्यानंतर जे आता इथनं पुढं म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होतोय, तो प्रवेश करत असताना जे आम्हाला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, किंवा इथून मागं जी आमचे हे झाली हेल्पट झाली ती कुठं थांबवायची असेल तर या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय कामं होणार नाहीत. आणि कामं होणार नाहीत त्याशिवाय आपली लोक पण टिकवून ठेवणार, म्हणजे गट टिकवून ठेवता येणार नाही. गट टिकवून ठेवण्यासाठी जो घेतलेला निर्णय आहे, दादाभाई यांनी जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे आणि सगळी 100% सहमत आहेत. तसं बघायला गेलं तर कोल्हापूर, करवीर, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यामध्ये PN पाटील गटाचं एक वेगळी ताकद आहे. तर आत्ताच्या ह्या राहुल पाटलांच्या या निर्णयानंतर PN पाटील गट जो आहे तो संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असं दिसतंय का? आता जर बघितलं तर करवीर, गगनबावडा आणि पन्हाळा या 3 तालुक्यात PN पाटील गटाची वैयक्तिक ताकद आहे. 1,35,000 राहुलबाईंना मतदान पडले. ही वैयक्तिक PN साहेबांचं मतदान आहे. आणि ह्यात आता अजितदादांच्या म्हणजे गटात आम्ही प्रवेश करतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. तुम्हाला मी एवढंच सांगतो, आता जर बघितलं तर काँग्रेसमध्ये PN साहेब होते त्यावेळी कार्यकर्त्यांची कामं वगैरे होत होती, PN साहेबांच्या ह्याच्यावर होत होती, ती काय पक्षाचा हे नव्हता. करवीरमध्ये PN साहेबच एक म्हणजे पक्ष हा PN साहेबच आहेत. आणि यानंतर यापुढे अजितदादा गटात प्रवेश केल्यामुळे ताकद 100% आपली वाढणार. मामा, तुम्ही कुठून आलाय? जैताळवरून आलाय. काय वाटते, राहुल पाटलांचा निर्णय चुकला म्हणे की? चुकला म्हणता येत नाही. का हो? अगदी बरोबरच निर्णय दोघांनी घेतला, भावाभावान दोघांनी. आणि तुम्हाला सांगतो, हे आता 40 वर्ष आपण आता हाताला आम्ही मतदान केले, साहेबांनी निवडून आणण्यात म्हणून, पण ते काही लोकांनी त्यांना विशेष करून मोहर चालू दिलेलं नाही. त्यांना अडकून मारायचं, कुठे काय करायचं हे प्रयत्न जास्त केला. पण आम्ही निर्णय जास्त केला. त्यांनी दोघांनी भावाने निर्णय जे घेतला आहे तो योग्यच केलेला आहे. आणि दादांच्या पाठीमागं आता खंबीरपणे आम्ही पण उभा राहणार साहेबांच्या मागं, अजितदादाच्या मागं. राहुल पाटील असतील, त्यांचे भाऊ असतील, परत बाकीच कोणतं असतील, त्याच्यामध्ये काय काळजी करायची गरज नाही. आमचा गाव मला वाटतं करवीर तालुक्यात 1 नंबरला गाव आहे. छोटं मतदान आहे पण 100% मतदान होते. 800 मतदान आहे, 50 बघायला जातील तर पूर्ण सगळं मतदान आहे. पण कारखाना व्यवस्थित चालायचा आहे म्हणून राहुल पाटलांनी इथं राष्ट्रवादीमध्ये जायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय जो आहे तो त्यांनी एकट्यानेच घेतला असं म्हणतात. बघा, तसा एकट्यानं असं म्हणा, त्यांचे काहीतरी साथीदार त्यांच्या मागणं आहेत. एकट्यानं कोण निर्णय कोण घेऊ शकत नाहीत. त्यांच्या मागं कोणतरी माणसं आहेतच की एकट्याला निर्णय होत नाही. सगळ्या जनतेनं. तुमच्या काय प्रतिक्रिया सांगा? सगळ्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. सगळ्या करवीर तालुक्यातील जे PN निष्ठावंत लोक आहेत, त्या PN पाटील निष्ठावंत लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे. दादांनी राहुल भाईंना तुम्ही जो निर्णय घेशाल तुझ्या म्हणण्याने दादांनी निर्णय केला राष्ट्रवादी द्यायला, तर सगळ्या जनतेचा पण आमचा PN पाटील निष्ठावंत गट आहे हा दादांच्या बरोबर राहील. आणि भायांच्या निष्ठावंत गट तुम्ही म्हणाला, पण आता राहुल पाटलांच्या या निर्णयामुळं निष्ठावंत जो शब्द होता तो कुठंतरी पुसला गेला असं झालंय. निष्ठा ही आमची PN पाटील साहेबांच्यावर होती. काँग्रेसवरती त्यांची निष्ठा काँग्रेसवर होती, आमची निष्ठा ही PN पाटील साहेबांच्यावर होती. आणि PN पाटील साहेबांच्यावर जी निष्ठा आहे तीच राहुल भाई यांच्यावर आणि राजदादांच्यावर निष्ठा राहणार. निष्ठा ही आमची PN पाटील घराण्यावरती राहणार आणि त्यांच्या जी निष्ठा आहे ती निष्ठा कायम राहणार पुढे. एकूणच आपण या ठिकाणी पाहिलं की या सर्व कार्यकर्त्यांशी ज्यावेळेला आपण संवाद साधला की ते असं म्हणतात की आमचं PN पाटील साहेब यांची निष्ठा जी होती ती काँग्रेसवर होती, मात्र त्यांचा जो संपूर्ण कार्यकर्ता वर्ग आहे, समर्थक आहेत, त्यांची निष्ठा ही PN पाटील यांच्यावरच होती. आणि राहुल पाटील, राजेश पाटील यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांनी कोणत्याही प्रकारे आमच्यावर लादलेला नाही, कारण कार्यकर्त्यांचाच आमचा सूर होता की तुम्ही आता पक्षांतर करणं गरजेचं आहे, वाहत्या प्रवाहासोबत जाणं गरजेचं आहे. त्यामुळंच राहुल पाटील यांनी कोणताही निर्णय आमच्यावर लादलेला नाही, आम्ही त्यांच्यावर हा निर्णय लादलेला असल्याच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी दिलेल्या आहेत. आणि कार्यकर्त्यांना या वर्षभरामध्ये 2 वर्षांमध्ये ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी आमच्या दूर व्हाव्यात आणि म्हणून आम्ही राहुल पाटील यांना संपूर्णपणे समर्थन देत असल्याचं काही कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.